वाशी येथील सिडको ऑडिटोरियममध्ये नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित आणि छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी व श्री संत तुकाराम महाराज भजन रेल्वे प्रवासी मंडळ यांच्या सहकार्याने सलग तिसऱ्या वर्षी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली। या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली। उपमहापौर दशरथ भगत यांच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेमध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवासी करणारी अनेक भजन मंडळे सहभागी झाली होती। या प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की मुंबईची धावपळ आणि रेल्वेचा खडतर प्रवास करत असतानाही आपली भक्ती आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम हे चाकरमानी प्रवासी करत आहेत। ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे। अशा स्पर्धांमुळे प्रवाशांमधील सांस्कृतिक ऐक्य वृद्धिंगत होतं आणि आपल्या भजन परंपरेला नवी उभारी मिळते। मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे या डहाणू, कसारा, कर्जत इथपर्यंत जाणाऱ्या रेल्वे यामध्ये प्रवास करणारे प्रवासी हे मूळतः बरेचसे हरिभक्तपरायण, काही भजन मंडळे आहेत, काही कीर्तन मंडळे आहेत, त्याच्यामधून प्रवास करताना एकत्र यावं, संघटित व्हावं आणि देवाचं नामस्मरण करावं अशा भावनेतून या जवळजवळ 400-450 ग्रुप आहेत आणि त्यांची स्पर्धा दशरथ जी भगत आता उपमहापौर या शहराचे हे बऱ्याच वर्षापासून करतात। आज ती स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली अतिशय सुंदर ऐकण्यालायक भजनं त्या ठिकाणी सुरू आहेत आणि शिस्तीत कार्यक्रम चालू आहे। भविष्य काळामध्ये देवनामाचा स्मरण जास्त होईल आणि लोकांना जीवन जगताना आनंद मिळेल असा माझा विश्वास आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक उपमहापौर दशरथ भगत, नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका प्रीती भगत, समाजसेवक संदीप भगत यांच्यासह रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे प्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।